गरुड पुराणानुसार कोणत्या स्त्रीला पुत्रप्राप्ती होत नाही, कोणता दागिना घातल्याने स्त्री व पुरुषाचा मृत्यू होतो, कोणता शृंगार केल्याने स्त्रीला स्वर्गप्राप्ती होते. गरुड पुराण रहस्य याबद्दल काय सांगतं हे सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, एकदा भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी क्षीरसागरात बसले होते. माता लक्ष्मीने भगवान श्रीहरीला विचारले की, भगवान, काल माझ्या एका भक्ताने मला स्मरण केले म्हणून मी त्याची विनंती टाळू शकले नाही आणि रात्री त्याच्या स्वप्नात पोहोचले. त्यावेळी त्याने मला 3 प्रश्न विचारले. तेव्हा मी त्याला म्हणाले, उद्या मी तुझ्या स्वप्नात पुन्हा येईल आणि तुझ्या तिन्ही प्रश्नांची उत्तरे नक्कीच देईन. प्रभू, जेव्हापासून माझ्या भक्ताने मला 3 प्रश्न विचारले तेव्हापासून माझे मन अस्वस्थ झाले आहे. आता कृपया मला त्या 3 प्रश्नाची उत्तरे सांगा. कृपया माझे समाधान करा, जेणेकरून मी माझ्या भक्ताला या 3 प्रश्नाची उत्तरे देऊ शकेल. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, लक्ष्मी, ठीक आहे, मला तुझ्या 3 प्रश्न सांग. तुझे समाधान करण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. तेव्हा माता लक्ष्मी म्हणते, प्रभू, माझा पहिला प्रश्न आहे की कोणत्या स्त्रीच्या नशिबी पुत्रप्राप्ती नाही. माझा दुसरा प्रश्न असा आहे की कोणता दागिना परिधान केल्याने पुरुष किंवा स्त्रीचा वेदनादायक मृत्यू होतो. माझा तिसरा प्रश्न आहे की स्त्रीच्या कोणत्या शृंगारामुळे तिला स्वर्गात स्थान मिळते. भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात, लक्ष्मी, तुझे 3ही प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. जो कोणी या 3 प्रश्नाची उत्तरे समजून घेऊन मिळालेली ज्ञान जीवनात लागू करतो त्याला जीवनात आणि मृत्यूनंतरही स्वर्गाची प्राप्ती होते. भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात, देवी लक्ष्मी, आता मी तुला तुझ्या 3 प्रश्नाची उत्तरे एका छोट्या कथेमधून देईन, जेणेकरून तुला व्यवस्थित समजेल. पण माझी एक अट आहे की जोपर्यंत मी ही गोष्ट सांगतो तोपर्यंत तुम्ही मनापासून ऐकत राहा. तेव्हा देवी लक्ष्मी म्हणाली, ठीक आहे भगवान, मी तुम्हाला वचन देते की मी ही कथा पूर्णपणे ऐकेन. तुम्ही कथा सुरू करा. तेव्हा मित्रांनो, तुम्ही या रहस्यमय कथेमध्ये हरवण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की आपल्या मराठी मंगल या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथेच्या शेवटपर्यंत सोबत राहा. कारण अर्धे अधुरे ज्ञान ही कथा ऐकल्याने तुम्हाला आयुष्यात कधीच उपयोगी पडत नाही. त्यामुळे आजच्या या कथेला सुरुवात करूया. भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात, देवी लक्ष्मी, हिमालय पर्वताच्या पायथ्याशी एक अमरपुरी नावाचे गाव होते. त्या गावच्या प्रमुखाला 2 मुले होते. मुलांचे लग्न झाले होते. गावच्या प्रमुखाची बायको आणि मोठ्या मुलाची बायको दोघेही दुष्ट स्वभावाच्या होत्या. प्रमुखाच्या पत्नीचे आपल्या मोठ्या मुलाच्या सुनेवर खूप प्रेम होते, पण धाकट्या मुलाची बायको अतिशय चांगल्या स्वभावाची होती. ती एक धर्मनिष्ठ स्त्री होती आणि घरची सर्व कामे एकटीच करत असे. असे असतानाही प्रमुखाची पत्नी आणि त्याच्या मोठ्या मुलाची पत्नी नेहमी धाकट्या सुनेचा अपमान करत होती. भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात, देवी लक्ष्मी, मुखियाच्या मोठ्या मुलाच्या सुनेला मुलगा झाला. दुसरीकडे धाकट्या सुनेला मुलगी होती, पण तिला मुलगा नव्हता. भगवान श्रीहरी म्हणतात, लक्ष्मी, प्रमुखाची पत्नी आणि मोठी सून नेहमीच लहान सुनेला मुलगा न झाल्याबद्दल टोमणे मारत असत, पण ती बिचारी गुपचूप सर्व काही ऐकून घ्यायची. आता मी प्रथम तुम्हाला प्रमुखाच्या धाकट्या सुनेची गोष्ट सविस्तरपणे सांगतो. या कथेतून तुम्हाला तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच मिळेल. त्यामुळे कथा फार काळजीपूर्वक ऐका. तुमचा पहिला प्रश्न होता, कोणत्या स्त्रीच्या नशिबी मुलगा नाही. भगवान श्रीहरी म्हणतात, प्रमुखाची पत्नी ही अत्यंत दुष्ट स्वभावाची स्त्री होती. तिच्या कपटी आणि दुष्ट स्वभावाने घरातील सर्व सदस्य त्रस्त झाले होते. प्रमुखाच्या धाकट्या मुलाच्या सुनेचे नाव होते राधा. बिचारी राधा सकाळी अंधारात लवकर उठून कामाला लागायची आणि मध्यरात्र झाली की कुठेतरी अंथरुणावर झोपायची.
असे करूनही राधा प्रमुखाच्या बायकोच्या डोळ्यात नेहमीच खटकत असे. आता एके दिवशी सकाळी राधा दार झाडू लागली होती. तिथे प्रमुखाची बायको आली आणि म्हणाली, तुझ्या हातात जीव नाही का? हात पटकन हलव. मी मंदिरात जात आहे. मी येईपर्यंत जेवण तयार ठेव. मी येताच जेवणार आहे आणि अन्नाचा एक दाणाही वाया जाणार नाही याची काळजी नक्कीच घे. भगवान श्रीहरी म्हणतात, देवी लक्ष्मी बिचारी राधा काय म्हणेल? ती शांतपणे ऐकत राहिली आणि तिच्याशी सहमत होऊन तिने होकारार्थी मान हलवली. श्रीहरी म्हणतात, लक्ष्मी घर साफ करून राधा लगेच स्वयंपाक करू लागली. स्वयंपाक करताना ती विचार करत होती की क्षणभर ही सुटकेचा श्वास घेता येत नाही आणि आमच्या सासूबाई प्रत्येक कामात दोष शोधत राहतात. त्यांचे टोमणे मारण्याची सवय कधी जाईल कुणास ठाऊक. भगवान श्रीहरी म्हणतात, लक्ष्मी राधा अन्न शिजवत असताना बाहेरून दरवाजा ठोठावण्याचा आवाज आला. राधाला वाटलं जेवण आत्ताच बनवलंय. सासूबाई लवकर परतल्यासारखं वाटलं. तेवढ्यात राधाने दरवाजा उघडला. तिथे एक साधू उभा असल्याचा दिसला. आता साधू म्हणू लागला, मुली तुझे लग्न चिरकाल टिकून राहो. बाबांना थोडी अन्न दे. मला भूक लागली आहे. भगवान विष्णू म्हणतात, लक्ष्मी राधा ही अतिशय सभ्य आणि सुसंस्कृत स्त्री होती. तिने साधू महाराजांना भोजन देण्याचा विचार केला. पण सासूबाई आल्या तर काय म्हणतील असा विचार ती करू लागली. मग थोडा वेळ विचार करून तिने संन्यासाला जेवायला आत यायला सांगितले. त्यावेळी राधा मनात म्हणाली, सासूबाईंना कशाला घाबरू? सासूबाईंनी येऊन मला काही विचारले तर मी माझ्या वाट्याचे अन्न देत असल्याचे सांगेन. मग असा विचार करून राधा भिक्षूला आत घेऊन गेली आणि अतिथी धर्माचे पालन करू लागली. साधू जेवण करत असताना राधाच्या सासूबाई आल्या आणि घरात बसलेल्या साधूला पाहून त्यांचा राग गगनात भिडला आणि अचानक ती राधाला म्हणाली, आपण घरामध्ये भंडारा चालवत नाही. उठ भिकारी, निघ इथून. पण राधाने तिच्या सासूला रोखण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्या दुष्ट स्त्रीने साधूला मारून बाहेर हाकलून दिले. त्याचे अन्न काढून फेकून दिले. आता तिचा राग राधावर भडकला. ती म्हणाली, मी तुला अन्नाचा एक दाणाही वाया घालवू नको असे सांगितले होते, पण तू काय केलेस? तू तर या महात्म्याला खायला इतकं अन्न दिलं. भगवान श्रीहरी म्हणतात, देवी लक्ष्मी राधा घाबरत घाबरत म्हणाली, आई मी त्याला माझ्या वाट्याचे अन्न दिले होते. त्यात वाईट मिळवण्यासारखं काहीच नाही. पाहुणे हे देवाचे रूप आहेत. प्रत्येक गृहस्थाने अतिथी धर्माचे पालन करावे. भगवान श्रीहरी म्हणतात, लक्ष्मी अशा प्रकारे सासू सुनेचा वाद बराच वेळ चालू राहिला. शेवटी त्या दुष्ट सासूने राधाला घरातून हाकलून दिले. बिचारी राधा रडतच दार वाजवत राहिली. पण सासू दगडासारखी झाली. तिचे मन विरघळले नाही. आता राधाकडे एकच पर्याय उरला होता, तो म्हणजे तिच्या घरी माहेरी परतणे. भगवान श्रीहरी म्हणतात, देवी लक्ष्मी अशा प्रकारे राधा तिच्या माहेराकडे निघून गेली. मध्येच घनदाट जंगल होतं. भुकेने व्याकुळ होऊन राधा आपल्या माहेरी जात होती. मग अचानक ढगांचा गडगडाट सुरू झाला. जोरदार पाऊस सुरू झाला. भगवान श्रीहरी म्हणतात, लक्ष्मी राधाने पावसापासून वाचण्यासाठी झाडाचा आडोसा घेतला. मात्र पावसाचा जोर इतका होता की त्यातून बाहेर पडणं कठीण झालं. आता त्या झाडाच्या मुळाशी एक कोटा होता. पाऊस थांबल्यावर ती बाहेर येईल. तोपर्यंत पाऊस पडत आहे तोपर्यंत कोठाराच्या आत राहून पावसापासून स्वतःला वाचवता येईल असा विचार करून राधा कोठारामध्ये शिरली. भगवान श्रीहरी म्हणतात, लक्ष्मी जेव्हा ती राधा वृक्षाच्या कोठारात गेली तेव्हा तिला त्या कोठारात एक ऋषी दिसला. ते ऋषी दुसरे तिसरे कोणी नसून विष्णूच होते. तेव्हा विष्णू म्हणाले, मुली रडू नको. मला माहीत आहे की तुझे घरचे लोक तुझा आदर करत नाहीत, कारण ते वाईट स्वभावाचे आहेत.
तुला टोमणे मारतात, कारण तुझ्या वहिनीला मुलगा आहे आणि तुला अजून मुलगा झाला नाही. तू काळजी करू नको. मी तुला एक कागद देतो. त्यात लिहिलेल्या उपायाचे पूर्ण भक्तीने, भावाने पालन कर. मग तुला पुण्यवान पुत्र होईल. आणि अशा प्रकारे कागद घेऊन विष्णू तिथून अदृश्य झाले. भगवान श्रीहरी म्हणतात, लक्ष्मी पाऊस थांबल्यावर तिचा नवरा शोधत शोधत राधाला तेथे पोचला. त्यानंतर आई वडिलाच्या घरी जाण्याऐवजी राधा पतीसोबत त्याच जंगलात एका झोपडीत राहू लागली. भगवान श्रीहरी म्हणतात, देवी लक्ष्मी मग एके दिवशी राधाला मुलगा होण्याचा विचार आला आणि विचार करू लागली की जर मलाही मुलगा झाला असता तर मलाही सासरच्या घरात मान मिळाला असता. आता ती मुलगी असाच विचार करत होती तोपर्यंत तिला साधूने दिलेला कागद आठवला. राधाने तो कागद वाचला. त्यात लिहिले होते की मुलगा होण्यासाठी स्त्रीने नेहमी रात्री पुरुषाच्या डाव्या बाजूला झोपावे. उजव्या बाजूला झोपल्याने उजव्या अनुनासिक स्वर क्रियाशील होतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा पुत्रप्राप्तीची इच्छा असेल तेव्हा त्या स्थितीत सक्रिय होईल याची खात्री करावी. त्यावेळी गर्भधारणा करावी. असं केल्याने नक्कीच मुलगा होईल. याउलट अनुनासिक स्वर सक्रिय झाला तर मुलगी जन्माला येते. कागदात पुढे असे लिहिले होते की मासिक पाळी सुरू होण्याच्या पहिल्या 4 दिवसात एकरूप झाल्यास पुरुष जन्माला येतो. 5व्या रात्री मिलनातून मुलगी जन्माला येते. 6व्या रात्री मिलनाने मुलगा जन्माला येतो. 7व्या रात्री संगनमताने मुलगी जन्माला येते. 8व्या रात्री मिलनातून मुलगा जन्माला येतो. 9व्या रात्रीच्या मिलनातून सगुनी मुलगी जन्माला येते. 12व्या रात्रीच्या मिलनातून उदांत आणि सद्गुणी मुलगा जन्माला मिळतो. 13व्या रात्रीच्या मिलनातून संपन्न कन्येचा जन्म होतो आणि 14व्या रात्रीच्या मिलनातून सगुणी आणि बलवान पुत्र होतो. 15व्या रात्रीच्या मिलनातून लक्ष्मी स्वरूप कन्येचा जन्म मिळतो. 16व्या रात्री सर्व गुण संपन्न पुत्ररत्न प्राप्त होतो. भगवान श्रीहरी म्हणतात, लक्ष्मी अशा प्रकारे 16व्या रात्री राधाने आपल्या पतीशी एकरूप होऊन गर्भधारणा केली. आता सकाळी अंघोळ करून पूजा उरकून राधाचा नवरा लाकडे तोडायला गेला. तोपर्यंत वादळ आलं. आता वादळात राधाची झोपडी उडून जाते आणि मुसळधार पाऊस सुरू होतो. मग तिने स्वतःला पावसापासून वाचवण्यासाठी झाडावर पत्ता लिहिला. हा पत्ता त्याच कोठाराचा होता जेथे राधा पावसापासून वाचण्यासाठी लपली होती. राधाने झाडावर पत्ता लिहून ठेवला होता जेणेकरून तिचा नवरा परत आल्यावर झाडावर लिहिलेला पत्ता वाचून त्याच झाडाजवळ येईल. भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात, लक्ष्मी राधा येऊन त्या कोठारात लपते. त्या झाडाच्या मुळाशी एक कोठार होते. त्यात राधा गेली. त्या झाडाच्या वर 2 राक्षस राहत होते. एकीकडे पावसापासून स्वतःला वाचवण्यासाठी राधा त्या कोठारात लपून बसले होते आणि दुसरीकडे ते दोघेही राक्षसी पावसाने हैराण होऊन झाडाकडे येत होत्या. तेवढ्यात एक राक्षस स्त्री त्या झाडाजवळ आली आणि म्हणाली, आता मी चालू शकत नाही. आता मला सुवर्ण बेटावर जावेसे वाटू लागले आहे. तर दुसरा राक्षस म्हणाला, यात कोणती मोठी गोष्ट आहे. हे झाड आता आपल्याला उडवून सोन्याचे बेट असलेल्या ठिकाणी घेऊन जाईल. मग दोघेही राक्षसी झाडाच्या फांदीवर बसले आणि झाड अचानक उडू लागले. दुसरीकडे थकलेली राधा कोठारात लपून बसली होती. कोठारात शिरताच राधा झोपी गेली. मात्र झाड उडण्याच्या आवाजाने राधाला जाग आली आणि झाड उडताना पाहून राधा घाबरली. मग राधाने कोठाराच्या बाहेर डोकावले तेव्हा तिला झाडाच्या फांदीवर 2 राक्षस बसलेले दिसले. शेवटी राधाने परिस्थितीशी तडजोड केली आणि आता जे होईल ते चांगलंच होईल असा विचार केला आणि मग काही वेळात उड्डाण करून ते झाड एका सोन्याच्या बेटावर पोहोचलं आणि उतरलं. दुसरीकडे दोन्ही राक्षसांना भूक लागली होती. त्यामुळे दोघेही भक्ष्याच्या शोधात बाहेर पडले. भगवान श्रीहरी म्हणतात, देवी लक्ष्मी
ते दोन राक्षस निघून गेल्यावरती राधा कोठारातून बाहेर आली आणि तिने सुटकेचा निश्वास सोडला. आता सुवर्ण बेटावर पसरलेली वाळू पाहताच राधाला अचानक ही वाळू चमकत असल्याचं आश्चर्य वाटलं. मग राधाने हातातील वाळू उचलली तेव्हा ती अचानक ओरडू लागली, "अरे, ही तर सोन्याची वाळू आहे!" आणि मग राधाने तिच्या पदरात जमेल तेवढी वाळू बांधली आणि ती पुन्हा शांतपणे त्याच कोठारात शिरली. भगवान श्रीहरी म्हणतात, लक्ष्मी, राधा पुन्हा कोठारात गेली. दुसरीकडे दोन्ही राक्षस पुन्हा झाडाजवळ आले आणि एकमेकांना म्हणू लागले, आज तर पोटभर जेवण करून पूर्ण तृप्त झालो आहोत. आता आपण जिथून आलो तिथे परत जाऊया. आणि मग थोड्याच वेळात ते झाड जिथून उडून आले होते त्याच ठिकाणी परत गेले. भगवान श्रीहरी म्हणतात, लक्ष्मी, तोपर्यंत राधा त्याच कोठारात लपून राहिली. त्यानंतर काही कारणाने ते राक्षस झाडावरून उतरून बाहेर गेले आणि दोन्ही राक्षस त्या झाडातून बाहेर पडतात राधा सोन्याची वाळू घेऊन कोठाराच्या बाहेर गेली आणि मनात विचार करू लागली की एवढे सोने पाहून माझ्या सासूबाईंना आनंद होईल आणि मी आत्ता घरी परत जाईन. माझ्या सासऱ्यांना आणि माझ्या सासूबाईला इतकं सोनं देईन, मग ते कधीच माझा द्वेष करणार नाहीत आणि कायम माझ्यावरती प्रेम करेल. भगवान श्रीहरी म्हणतात, लक्ष्मी, येथे राधा असाच विचार करत होती. तोपर्यंत राधाचा नवरा राधाच्या शोधात त्याच कोठाराच्या दिशेने येतो आणि मग राधाने तिच्या नवऱ्याला सगळा प्रकार सांगितला आणि ती तिच्या पतीसोबत घरी जाते. घरी राधा तिच्या सासूबाईला म्हणते, सासूबाई, बघा मी तुमच्यासाठी काय आणलं आहे. आणि मग असे म्हणत राधा घरातील तिने सर्व आणलेली सोने तिच्या सासूबाईला देते. तिला सोनं कसं मिळालं याची संपूर्ण घटना ती तिच्या सासूला सांगते. भगवान श्रीहरी म्हणतात, लक्ष्मी, सोने घेतल्यावर सासूला अचानक राग आला आणि म्हणाली, तू खूप कमी सोने आणले आहे. जे सोने होते ते सर्व तू आणायला हवे होते. मग सासूबाईचे म्हणणे ऐकून राधा म्हणू लागली, आई, एवढे सोने आपल्या 3-4 पिढ्यांसाठी पुरेसे आहे. मग सासू म्हणू लागली, मूर्ख, सोने कधीही पुरेसे नसते. जे जितके जास्त तितके कमी. आता मी जाऊन बघ किती सोने घेऊन येते. भगवान श्रीहरी म्हणतात, लक्ष्मी, राधाने तिच्या सासूला खूप समजावले, पण त्या लोभी दुष्ट स्त्रीला एकही गोष्ट समजली नाही. राधाने सांगितलेली एकही गोष्ट तिने ऐकली नाही आणि जाऊन त्याच झाडाच्या कोठारात जाऊन बसली. दुसरीकडे राक्षस झाडावर येतात. झाड अचानक उडू लागले. इकडे झाड उडत होते आणि दुसरीकडे राधाच्या सासूच्या मनात खूप आनंद होत होता की आज मी एकाच वेळी खूप सोने गोळा करेल. भगवान श्रीहरी म्हणतात, देवी लक्ष्मी, येथे राधाची सासूबाई त्याच झाडाच्या कोठारामध्ये जाऊन लपून बसते. तेथे 2 राक्षस आले. त्यातील एक राक्षस म्हणाला, आज सोन्याच्या बेटावर जायचं नाही. आज मत्स्य बेटाकडे जाऊ. आज मला मासे खावेसे वाटत आहेत. आणि मग राक्षसांनी मासे खाण्याचे ठरवतात ते झाड मत्स्य बेटाकडे उडून गेले. भगवान श्रीहरी म्हणतात, लक्ष्मी, राक्षसांचे बोलणे ऐकून कोठारात बसलेल्या लोभी स्त्रीला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि अचानक म्हणू लागली, तू सोन्याच्या बेटावर का जात नाही? मत्स्यद्वीपाला जाऊ नका, सोन्याच्या बेटावर चला. आता त्या लोभी बाईने असा आवाज काढतात त्या राक्षसांच्या लक्षात आलं की या झाडाच्या कोठारात कोणीतरी नक्कीच लपले आहे आणि त्या दोन्ही राक्षसांनी त्या लोभी स्त्रीला पाहतात. तिला लगेच उचलून झाडावरून खाली फेकून दिले आणि ती जमिनीवर पडताच त्या लोभी स्त्रीला आपला जीव गमवावा लागला. आता जेव्हा प्रमुखाला ही माहिती मिळाली की त्याची पत्नी मरण पावली आहे, तेव्हा प्रमुख ताबडतोब आपल्या धाकट्या मुलाच्या सुनेकडे म्हणजेच राधाकडे जातो
आणि तिला म्हणतो, मुली, मी तिला असे काही करू नकोस असे आधीच सांगितले होते. अतिलोभी नसावे आणि सून मुलीसारख्या असतात, त्यांच्यावर प्रेम केले पाहिजे. पण मी काय करू? तिने माझे एकही शब्द ऐकले नाहीत आणि आज तिला तिच्या कृतीचे फळ भोगावे लागले आहे. भगवान श्रीहरी म्हणतात, देवी लक्ष्मी. दुसरीकडे राधा तिच्या पतीसोबत आनंदाने राहू लागली. नंतर जसा जसा वेळ निघून गेला तसा राधाला एक अतिशय हुशार मुलगा झाला. मग राधाला आपल्या मुलाला तिच्या मांडीवर खेळवताना आनंदाची सीमा राहिली नाही आणि तिने पुन्हा भगवान श्रीहरी, विष्णू आणि माता लक्ष्मीचे मनापासून आभार मानले. दुसरीकडे प्रमुखाच्या मोठ्या मुलाची सून जी नेहमी राधाला मुलगी झाल्याबद्दल टोमणे मारायची, जेव्हा राधाला मुलगा झाला आणि पैसेही मिळाले तेव्हा तिची बोलती बंद झाली. दुसरीकडे प्रमुखाचा मोठा मुलगा आणि सून गरिबीत दिवस घालवू लागले. एके दिवशी प्रमुखाची मोठी सून जाते आणि राधासमोर हात जोडून तिच्या चुकीबद्दल माफी मागते. राधा ही अतिशय दयाळू स्त्री होती. तिच्या जाऊबाईला माफ करते आणि तिने आणलेली अर्धे सोने तिच्या जाऊला देते आणि अशा प्रकारे प्रमुख आपल्या धाकट्या सुनेची खूप प्रशंसा करतो आणि त्या प्रमुखाचे संपूर्ण कुटुंब मोठ्या प्रेमाने जीवन जगू लागते. भगवान श्रीहरी म्हणतात, देवी लक्ष्मी. हळूहळू वेळ आनंदाने जाऊ लागला. प्रमुखाच्या मोठ्या सुनेला जन्मलेला मुलगा वाईट गुणाचा होता, म्हणून त्याने सर्व संपत्ती वाईट गुणामध्ये वाया घालवली. आणि दुसरीकडे राधाला झालेला मुलगा खूप हुशार होता. त्याने आयुष्यात एवढी प्रगती केली की त्याच्या आई वडिलांना अभिमान वाटला आणि मग राधा आणि तिच्या वहिनीने आपले आयुष्य भरभरून जगले. जेव्हा मृत्यूचा पश्चात राधाला स्वर्ग प्राप्त झाला आणि तिच्या वहिनीला नरक स्थान मिळाले. भगवान श्रीहरी म्हणतात, लक्ष्मी, तुझा पहिला प्रश्न असा होता की कोणत्या स्त्रीच्या नशिबात पुत्रप्राप्ती नाही. तेव्हा समजून घ्या, जे विष्णूने सांगितलेल्या नियमाच्या विरुद्ध गोष्टी करतात त्यांना पुत्रप्राप्ती नशिबी नसते. म्हणून ज्या बंधू भगिनींना मुलगा किंवा मुलगी व्हावी असे वाटते त्यांनी ही कथा पुन्हा पुन्हा काळजीपूर्वक ऐका आणि त्यांच्या इच्छेनुसार संतान प्राप्त करा. आता भगवान श्रीहरी म्हणतात, देवी लक्ष्मी, तुझा दुसरा प्रश्न होता की कोणता दागिना धारण केल्याने पुरुष किंवा स्त्रीचा वेदनादायक मृत्यू होतो. तर समजून घ्या की हा लोभाच्या रूपातील एक रत्न आहे जो प्रमुखाच्या पत्नीने परिधान म्हणजेच धारण केला होता आणि भरपूर सोने आणण्याच्या लोभापोटी कोठारात प्रवेश केला आणि राक्षसांनी खाली फेकल्यामुळे प्रमुखाच्या पत्नीचा वेदनादायक मृत्यू झाला. त्यामुळे लोभाचा दागिना कधीही घालू नये. भगवान श्रीहरी म्हणतात, लक्ष्मी, आता तुझा तिसरा प्रश्न होता की कोणत्या शृंगारामुळे स्त्रीला स्वर्गात स्थान मिळते. चारित्र्यवान आणि पतिप्रती भक्ती असलेली स्त्री तिच्या मृत्यूनंतर स्वर्गात जाते. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते देखील कमेंट करून नक्की कळवा. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा व आपल्या मराठी मंगल या चॅनलला सबस्क्राईब देखील जरूर करा. व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर देखील नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय श्रीकृष्ण. जय माता लक्ष्मी. धन्यवाद.